नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ या गावी एका ऐतिहासिक कालीन मठाला भेट द्यायला. इथे जित सिद्धनाथाचे मंदिर आहे, जे की ब्रह्मनाळ गावचे ग्रामदैवत आहे. हे गाव सांगलीपासून सुमारे 19 किलोमीटर आहे. चला तर मग या मंदिराचा आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया. मंदिरासमोर नंदी आणि महादेवाची पिंड आहे. हे मंदिर 700 वर्षे जुने आहे. मंदिर छोटेसे आहे पण अतिशय सुंदर आहे. मंदिराभोवतीचा परिसर निसर्गरम्य आणि शांत आहे. मंदिराच्या बाजूने कृष्णा नदी वाहते. मंदिराचा परिसर आणि संत वाहणारी कृष्णामाई हे पाहून मंत्रमुग्ध होऊन जाते. हा आहे मंदिरासमोरील नंदी. ही आहे संत वाहणारी कृष्णामाई. दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागते. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी महाप्रसाद असतो. दर अमावस्याला येथे भाविकांसाठी महाप्रसाद असतो. पाडव्याला मुळे उधळायचा मोठा कार्यक्रम असतो. या मंदिराला भेट द्यायला लांब लावून भाविक येत असतात. मंदिराच्या बाजूला 2 चबुतरे आहेत. तेथे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी गावातून 2 पालख्या येतात आणि तेथे यात्रा साजरी केली जाते. हे आहेत 2 चबुतरे. मंदिराजवळच इंग्रजांनी बांधलेला एक मोठा घाट आहे. या घाटावर इतिहासकालीन समाधी आहे. कृष्णा नदीच्या तीरावरती असणारे रघुनाथ स्वामी व त्यांचे शिष्य आनंद मूर्ती यांची समाधी पंचक्रोशीत भाविकांचे श्रद्धास्थानी आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात आनंद मूर्ती व भाद्रपद द्वितीयेला रघुनाथ स्वामींच्या पुण्यतिथीचा येथे कार्यक्रम होतो. रामनवमीचा येथे मोठा उत्सव असतो. गावामध्ये एक मठ आहे. पाडव्या दिवशी मठातील सर्व देवांची मूर्ती वाजत गाजत समाधीस्थानी आणल्या जातात. या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होते. रामनवमी हा उत्सवाचा मुख्य दिवस होय. असे सांगण्यात येते की आनंद भटांची वेदबुद्धी जाऊन निरंतर दृढ विश्वास राहावा म्हणून श्री रघुनाथ स्वामी यांनी आपल्या ठाई श्रीराम व सीतामाई
यांचे तत्काळ दर्शन दिले. आनंद स्वामी हे मूळ कोल्हापूर पासून 40 किलोमीटर दूर असणाऱ्या भेडस गावचे. आपल्या वैदिक मुलांनी गुरु उपदेश घेतला म्हणून आनंद भटांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. आपली पत्नी आणि मुलांसह ते सांगलीपासून 12 किलोमीटर येळा नदी स्थित असणाऱ्या वसगडे गावामध्ये आले व पुढे जाऊन त्यांनी ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदी तीरी जिवंत समाधी घेतली. कृष्णा आणि येरळा या दोन्ही नदींच्या संगमावर हे ब्रह्मनाळ गाव आहे. समाधी जवळच वडा झाडा शेजारी एक अतिशय सुंदर असे जुने असे महादेवाचे पिंड आहे. भोवताली एक बाग आहे. तेथे वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत. शेजारी वनराई आहे जिथे विविध प्रकारची झाडे आहेत. गर्द झाडी आणि झाडाखालून चालताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते. वनराईमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत. गर्द झाडी आणि झाडाकडून चालताना मन अगदी प्रसन्न होऊन जात होतं. जितसिद्ध देवस्थानासमोरच महादेवाची सुंदर पिंड आहे. आता आपण जितसिद्ध देवस्थानाचे दर्शन घेऊया. तुम्हाला पण जर या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुमच्या सोयीसाठी मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.